यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट बी.के. बर्वे साहेब, खऱ्या अर्थाने वकिली क्षेत्राचा सन्मान, वकिली क्षेत्राचा मान घेऊन सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आणि शाश्वत विचारांचा आघात असणारे नेतृत्व म्हणून आदरणीय बर्वे साहेबांच्याकडे पाहिले जातं, त्या बर्वे साहेबांना मी विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत भाषण करावं. आदरणीय बर्वे साहेब. वेळ कमी आहे. आदरणीय सावंत सरांचं आणि सोनवणे साहेबांचे भाषण ऐकायचे, विचार ऐकायचे आहे. आणि चळवळीत असताना मी अनेक वेळेस बोलतो, तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे एक 10 मिनिटं आपले विचार ऐकायचे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगर नागरिक समितीच्या वतीने संविधान परिषद आयोजित केली आणि या संविधान परिषदेला महाराष्ट्र मंडळ विचारपीठ सुंदर असं नाव दिलं आणि गेटला कर्मवीर दादासाहेब गायकवाड नाव देऊन क्रांतिकारी विचार मांडण्याचा इथे प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण कॅन्सर नेते PM चव्हाण मामा यांनी सातत्याने अचानक मला फोन केला आणि या कार्यक्रमाला यायचं आहे. थोडीशी 2 दिवसापासून तब्येत नरम असल्यामुळे मी नाही म्हणत होतो, परंतु त्यांनी सांगितलं सोनवणे साहेब पण येत आहेत, सावंत साहेब येत आहेत, आमच्या आश्लेषा काही येत आहेत, तर तुम्ही या. आणि म्हणून ही संविधान परिषद आहे. गाव बाहेर राहणारा जो माणूस होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जरी 1947 साली भारत स्वतंत्र झाला होता, परंतु माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून आम्ही गाव बाहेरचा माणूस मुख्य प्रवाहात सन्मान करण्यासाठी आम्ही इथे आलो. संविधान परिषद लावली आमच्या DM चव्हाण मामांनी, त्यांचे सहकारी अरुण केदारे असतील, दादासाहेब यादव असतील, अनिल मोरे असतील, संदीप धम्मरक्षित असतील, अरुण वाघ असतील आणि ते असलेले सर्व कार्यकर्ते आहेत. तर माता रमाबाई आंबेडकर नगर म्हणजे हे क्रांतिकारी नगर आहे. बाबासाहेबांच्या सन्मानासाठी इथे काही करायची ताकद आहे ती संविधानाने दिलेली आहे. आणि त्या संविधानाची परिषद मामांनी बोलवली. त्यांना आम्ही चळवळीत मामाच म्हणतो. थोडे वयाने मोठे, मी 69 मला वाटतं 73 माझं बायपास झालं, त्यांचं झालं. एवढं काय, आमच्या असलेल्या ताईंनी आमच्या लॉच्या स्टुडंट आहेत, त्या कॉलेजचा मी पीपल एज्युकेशन सोसायटीचा ट्रस्टी आहे. अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. आमच्या केदारे साहेबांनी देखील अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. पण एक गोष्ट आहे, जर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं तर या रमाबाई कॉलनीमध्ये एक गरीब घरातला मुलगा डॉक्टर D.K. सोनवणे न्यायाधीश झाले नसते. त्याकडे जाऊन सांगतो, आम्हाला एक टाइमचं अन्नही नव्हतं. आम्ही ज्यावेळेस आंदोलन करत होतो, रात्रीच्या शेळ्या भाकरी खाऊन आंदोलन करत होतो, मोबाईल नाही, फोन नाही, आणि सुप्रीम कोर्टच्या तख्तापर्यंत मी पोहोचू शकलो. आई नाही, बाप नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान. आणि त्या संविधानाची आज परिषद आम्ही बोलवली आहे. या ठिकाणी भारतीय संविधानातील मूल्य आणि त्याची आजची आव्हानं सांगितलेली. आमच्या असलेल्या ताईंनी संशोधकांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 26 नोव्हेंबर 1949 साली संविधान दिलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी 1950 ला झालं.
94 आर्टिकल्स आणि 12 शेड्यूलचं असलेलं अतिशय चांगलं असं संविधान या भारत देशाला दिलं. जगाच्या पाठीवर अतिशय सुंदर असं संविधान दिलं. परंतु हे संविधान देताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, एखाद्या देशाची घटना कितीही चांगली असली, त्याचे शासनकर्ते त्याचे इम्प्लिमेंटेशन करणारे जर लायक नसतील तर घटना ती निकामी. अश्लेषा ताई, आपण कुंभमेळा पाहिला, तिथे त्या त्रिवेणी संगमावर गेल्याच्या नंतर, आंघोळ केल्याच्या नंतर, सगळ्या त्या नारळ साधूंचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमचं पाप होऊन जात आहे. परंतु तुमचा बुरसटलेला मेंदू आणि आतमध्ये बुरसटलेलं हृदय हे धुण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्याचं आचरण करायला लागेल तर तुम्ही शुद्ध व्हा. पहिलं तुम्हाला मनाने शुद्ध व्हायला लागेल बुद्ध होण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पंचशील तत्वावर संविधान निर्माण केलं. या संविधानाचं इम्प्लिमेंटेशन या देशामध्ये काल परवा एक पेपरला बातमी वाचली असेल सोनवणे साहेब, महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूर नावाचं एक काहीतरी देवस्थान आहे. तिथे म्हणे ती दगडाची शिळ आहे, पाहिले का भूमीला पाहिले? त्या दगडाच्या शिळेवर मिक्सर असणारं जर गोड तेल टाकलं तर त्या शिळेचं झीज होते, म्हणून आता ब्रँडेड तेल टाकायला. आमच्या घरात लेकरांना तेल नाही हो भाकरी, आणि त्या शिळेवर लाखो लिटर तेल टाकलं जात. ही अंधश्रद्धा थांबवायची असेल तर आजच्या परिस्थितीने हा निर्णय घ्या. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष असा संविधान दिलेलं आहे. हे राष्ट्र हिंदूंचं राष्ट्र, हे भारतीयांचं राष्ट्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. बाबासाहेबांनी 26 जानेवारी रोजी, 26 नोव्हेंबर 1950 ला ज्यावेळेस घटना सुपूर्द केली, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम सामाजिक धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा व त्याचे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारे बंधुत्व प्रवर्तित करून संकल्पपूर्वक ही संविधान या देशाला बाबासाहेबांनी अर्पण केले. संविधान देताना त्यांनी तेही सांगितलं होतं, आमची घटना लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉlemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all citizens social, economic, political justice as well as liberty through expression, belief, faith and virtue and equality of status and opportunity as well as fraternity, assuring the dignity, unity and integrity of the nation. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 5 प्रमाणे सांगितलं की तुम्ही जन्माला आले, या देशाचे नागरिक झाले, या देशाचे नागरिक झाल्याच्या नंतर तुम्हाला मूलभूत अधिकार मिळाले, सगळ्याचा अधिकार मिळाला, तुम्हाला निवारा मिळवण्याचा अधिकार मिळाला, तुम्हाला या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाला. आदरणीय सोनवणे साहेब आणि सावंत साहेबांना एक विनंती करतो, या परिषदेत समाननामा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा मोफत देण्याचं घटनेमध्ये तरतूद केली. आर्टिकल 21 प्रमाणे अमेंडमेंट झाली. अतिशय महत्वाचा या परिषदेमध्ये विषय, आम्ही इथे प्रमाबाई बनत राहतो, मी एका झोपडपट्टीत राहिलो, आम्ही रोज सकाळी घरात घेऊन शौचालयाला जात होतो. आज किती दागिने आले, फक्त बाबासाहेबांची वेळ. अरे आम्ही नेहमी सांगतो, मुजरा केला असेल आमच्या मेलेल्या बापाने, मुजरा केला असेल तुम्हाला मेलेल्या माझ्या बाप दादाने, पण आता तुम्ही आम्हाला मुजरा करताय फक्त माझ्या बाबाच्या संविधानात. अडचण आमची एवढीच आहे, लोग काटो से दामन बचाते, हम फूलों से जख्म खाए, हम गैरों की बात नहीं करते. असले
अच्छे से अपने बिरादरों की बात करते हैं, आधे इधर आधे किधर। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान 26 जानेवारी 1950 ला या देशाला खऱ्या अर्थाने लोकशाही दिली। किती राजकीय पक्ष, किती संघटना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो 26 जानेवारीला लावतात? अजिबात नाही। कारण त्यांना बाबासाहेबांच्या नावाचं फक्त राजकारण करायचं आहे। 26 जानेवारीच्या बाबासाहेबांमुळे खऱ्या अर्थाने हा देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, गणतंत्र झाला। परंतु 26 जानेवारीला बाबासाहेबांचं नाव फोटो तिथे लावत नाही। बाबासाहेबांचं प्रियंबल लावतायत पण बाबासाहेबांचा फोटो लावत नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो कारण त्या छत्रपतींना आम्ही मानतो। आम्ही बाबासाहेबांची जयंती करतो, छत्रपती शिवरायांची जयंती करतो। परंतु ह्या राजकीय नेत्यांना कधीच वाटलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। त्याचं कारण अजूनही तुमचा मेंदू मुरसटलेला आहे, फक्त बाबासाहेब आंबेडकर दलित आहे। आणि म्हणून आजच्या या संविधान परिषदेमध्ये एक गोष्टीचा आपण ठराव करूया की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही। या राष्ट्र जर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला जर संविधान मानायचं असेल तर हे धर्मनिरपेक्ष कुठल्याही जाती धर्माचं हे राष्ट्र नसून हा अखंड भारतीय आहे। तर खऱ्या अर्थाने तुम्ही भारतीय नागरिक आहात। मी तुम्हाला सांगितलं 21 प्रमाणे अमेंडमेंट आणि तुम्हाला एज्युकेशन दिलं, राईट ऑफ एज्युकेशनचा अधिकार दिला। पण त्याच्यात यंत्राची मेल मारली कोणाच्या लक्षात आहे की नाही? इथले तिथे किती लोकांना माहिती आहे? काही माहिती आहे? यू आर स्टुडंट ऑफ लॉ ॲज पर आर्टिकल 21A there is an implementation that the education should be given free from the age of 6 to 14. 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिलंच पाहिजे हे घटनेने मूलभूत अधिकार दिले। माझा मुलगा मी शाळेत टाकला, राईट ऑफ एज्युकेशन साली एखाद्या टीचर शाळेत नाव टाकलं, तो 8वी पास झाल्यावर ती शाळा सांगते 1.5 लाख डोनेशन देण्याचं तुझ्या मुलाला म्युन्सिपालिटी। आज या परिषदेद्वारे संचालन करता असा आहे एक महत्वाचा ठराव करा की संविधान परिषद करत असताना या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या वतीने आम्ही जाहीर ठराव करतो की या देशातील भारतीय नागरिक व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या आणि तुमची वैद्यकीय सेवा मोफत द्या। याच्या पलीकडे आम्हाला काय त्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देऊन तुम्ही इकडे दुसऱ्या मार्गाने जर वाढवत असाल त्याच्यापेक्षा फक्त आम्हाला वैद्यकीय सेवा आणि शिक्षण मोफत द्या ग्रॅज्युएट पर्यंत। आम्ही तुमचे उपकार मानू। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं इम्प्लिमेंटेशन। नाहीतर आज परिस्थिती अशी आहे राईट टू एज्युकेशन मध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन मिळत आहे 8वीच्या नंतर। साहेब महाराष्ट्र सध्या 8वीच्या नंतर त्या मुलाला शाळेतून काढलं जात आहे आणि त्या मुलाला सांगतात आमच्या ऍडव्होकेट संदीप जाधव त्या मुलाला सांगितलं जातं त्याच्या पालकाला सांगितलं तर 1.5 लाख रुपये डोनेशन दे आणि त्या म्युन्सिपालिटी शाळेत घाल। तो मुलगा 8वी पर्यंत जर किंग जॉर्ज सारख्या शाळेमध्ये एखाद्या शिकला असेल किंवा डॉन बॉस्को मध्ये शिकला असेल त्याला जर 9वी मध्ये जाऊन म्युन्सिपल शाळेमध्ये बसलं तर ॲटमॉस्फिअरमुळे आणि त्याच्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होईल आणि त्याचं 9वी 10वीचं शिक्षण परिपूर्ण होणार नाही। त्याकरता आज आपण एक ठराव केला पाहिजे की राईट टू एज्युकेशन आहे ते ग्रॅज्युएशन मध्ये दिलं पाहिजे। अशा प्रकारचं आपण इथे ठराव केला पाहिजे। करोडो रुपये तुमचे मीडियावर खर्च 6,390 रुपये म्हणजे मीडियावर खर्च 6,390 कोटी मीडियावर खर्च झाला। आज 43,000 कोटी कुंभमेळ्यात झाला। अरे त्याच्याऐवजी प्रत्येक जिल्ह्याला एखादं मेडिकल कॉलेज जर काढलं असतं आमच्या गरीबाचे लेकरं शिकले असते। आमच्या मुलांना मेडिकलला जाता येत नाही कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत। आमची मुलं उच्च शिक्षित होऊ शकत नाही, आमच्याकडे पैसे नाही आहेत। आमचे मुलं LLB ला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर त्यांना कोणी हात देत नाही।
बरोबर आहे का? अर्धात बसलेले आहेत त्याच्यापैकी अगोदर असतं बरं. त्याचं कारण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहरबानीमुळे जर मी वकील झालो, मी सुप्रीम कोर्टचा वकील झालो, भारतामध्ये 1 मिलियन लीगल फॉर्म मी एस्टॅब्लिश करू शकलो, तर माझं या समाजाला काहीतरी देणं घेणं आहे. आणि म्हणून मी 7 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लॉ कॉलेजला वडाळ्याला मोफत शिकवलं. त्याचं एकच कारण, माझं काहीतरी देणं लागतं त्या कॉलेज. आणि त्या स्टुडंटला त्याच्यानंतर तो विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्याला अंडर ट्रेनिंग मध्ये लोक स्टायपंड देत नाही. मी बघा, बरोबर आहे संजय? का तर तो माझा माणूस आहे, त्याला कोणीच हात देत नाही. मी ज्यावेळेस प्रॅक्टिस मध्ये आलो आणि हायकोर्टला ज्यावेळेस ओरिजिनल साईडला बसायला लागलो, त्यावेळेस मला वाटतं शिएम होते. आणि गंमत अशी की मी ज्यावेळेस तिथे बसायला लागलो तर जवळ महाराष्ट्र म्हणून तर पहिले कोणी घेऊन घेतलं होते, नंतर मला बसायला द्यायला लागले कारण आडनाव बर्वे. त्यांच्या डोक्यात बर्वे आडनाव म्हटल्याच्या नंतर मला बसायला द्यायला लागले. आणि मी ताटाच्या पाण्यावर आल्यामुळे बऱ्याचशा केसमध्ये प्रसिद्ध झालो. आणि त्यांना नंतर माहिती पडलं, बर्वे तुम्ही कोण? म्हटलं मी दलित ब्राह्मण. आणि मी त्या काळी पंथाच्या चळवळीत काम केलेलं असल्यामुळे मी कोणाचीच पर्वा केली नाही, कारण माझ्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पताका, बाबासाहेब आंबेडकरांचं सरदार होतं, म्हणून मी कोणालाच घाबरलो नाही. आज तुम्हाला सांगतो, माझं बायपास झालं, नॉट आउट 69, अजून 15-20 वर्ष काय होणार नाही, होणार नाही. फक्त आणि फक्त पंचशिलेचं अमृत प्यायलेलं. चळवळीत आजही काम करतोय. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, ज्याच्यामध्ये मला ऍडमिशन घ्यायला पैसे नव्हते, त्या पी सोसायटीचा मी ट्रस्टी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी बुद्धिस्ट सोसायटी निर्माण केली, त्या बुद्धिस्ट सोसायटीचा मी ट्रस्टी. याच्या पलीकडे मला सगळ्यात मोठा मान, मी बाबासाहेबांचा भीम सैनिक, याच्या पलीकडे मला कुठलाच मान नाही. आणि म्हणून आजच्या संविधान परिसरामध्ये मी आपल्याला शेवटच सांगू शकतो, बाबासाहेबांनी घटना देताना आर्टिकल 14 निर्माण केलं, इक्वालिटी अँड इक्वल प्रोटेक्शन बाय लॉ. तुम्ही किती मोठा असलं तर एकच मतदानाचा अधिकार आहे. तुम्ही छोटे आहात का मोठे आहात का टाटा आहे का बिर्ला, तुम्हाला इक्वल राईट दिले, इक्वल यू आर प्रोटेक्टेड बाय इक्वल. त्याचप्रमाणे तुम्हाला जातीवरून, रेसवरून, तुमच्या याच्यावरून तुम्हाला मतभेद करू नये, तुमच्यावर जातीभेद करू नये, त्याला बंदी घातली आर्टिकल 15 प्रमाणे. आर्टिकल 16 प्रमाणे समान संधी दिली, इक्वालिटी. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी काम मिळवायचं असेल, एम्प्लॉयमेंट मिळवायचं असेल शासकीयमध्ये, तर तुम्हाला समानता दिली. तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, त्याचा काही संबंध नाही. परंतु आर्टिकल 17 प्रमाणे ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, जिथं वर्णभेद, जातभेद होता, त्याला तिलांजली दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 17 लिहिले, त्याच्यानंतर आर्टिकल 19 लिहिलं. आणि तुम्हाला सगळ्यांना, भारतीय नागरिकांना हक्क दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, कुठे जाण्याचा अधिकार दिला, जगण्याचा, निवारा घेण्याचा अधिकार दिला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 21 लिहिलं आणि त्याच्यामध्ये तुमचं जीवित आणि स्वातंत्र्य दिलं, व्यक्तिगत स्वातंत्र्य निर्माण केलं. तुम्हाला प्रोटेक्शन ऑफ लाईफ, पर्सनल लिबर्टी. आणि बाबासाहेबांनी आर्टिकल 21 you being a citizen, you cannot be deprived from your personal life. Your liberty cannot be taken away. तुमचं स्वातंत्र्य कोणीच घेऊ शकत नाही. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, तुम्हाला वैद्यकीय सेवा मिळवण्याचा अधिकार आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचं आर्टिकल बाबासाहेबांनी निर्माण केलं. त्यानंतर 21 आर्टिकल याप्रमाणे तुम्हाला राईट ऑफ एज्युकेशनचा अधिकार निर्माण केला. तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला या देशामध्ये काही व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 24 प्रमाणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे, तू भारतीय नागरिक आहे, तुझ्या धर्माप्रमाणे, तुझ्या आचरणाप्रमाणे तुम्हाला कुठलाही धार्मिक कार्यक्रम करता येईल, परंतु तुझा धर्म हा 4 भिंतीच्या आतमध्ये असला पाहिजे. तो कोणाच्या माथ्यावर मारता येणार नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला बौद्ध धम्म, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मी बाबासाहेबांच्या कृपेमुळे मी भारत, जपान पाहिलं, थायलंड पाहिलं, सिंगापूर पाहिलं, चायना पाहिलं, अमेरिका पाहिले. सावंत साहेब अनेक मंदिर पाहिले, दर्गे पाहिले, गुरुद्वारा पाहिले. सगळ्या मंदिरां दर्ग्यांसमोर भिकाऱ्यांची लाटेत पाहिली, पण एकही बुद्धविहार सापडलं नाही की त्याच्या समोर भिकारी. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हा तथागताचा गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि तो धम्म आणि मनाने शुद्ध करणारा धम्म स्वीकारला आणि त्या धम्माच्या पंचशील तत्वावर हे संविधान आधारित आहे. तुमचं मन शुद्ध असेल, काहींनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात कोणी असेल, त्यांचे मेंदू कुरसडलेले असतील, परंतु आम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, आम्ही जर त्या निर्मात्याला आमच्या बापाला जर मानतो, तर काय मजाल आहे त्यांची संविधान बदलायची, काय ताकद आहे त्यांची संविधान बदलायची. अरे हमारी कश्ती वहां पे डूबती है जहां पानी, हमारी कश्ती वहां पे डूबती है पानी कम है, उनकी क्या मजाल है संविधान को हाथ लगाने. अरे तलवार भी तुम्हारी, खंजीर भी तुम्हारी, टुकड़े भी तुम्हारे हो जाएंगे, संविधान को हाथ लगाएंगे. संविधान हम बदलने नहीं देंगे. ज्या बाबासाहेबांमुळे आम्ही गाव कसा बाहेरचा माणूस प्रवाहात आला, आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, फाटके तुटके घालणारा, कपडे घालणारा माणूस आम्ही सुटामुटात आलो, अशा माणसांना, असा बाबासाहेबांच्या आता संविधानाला कोणी हात लावला. मला अनुभव मात्र रमाबाई, इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणी पाहिलं तरी कसं आंदोलन होतं या जगाने पाहिलेलं आहे. तर बाबासाहेबांनी आता मध्ये एका नावाने म्हटलं होतं, नाव नाही घेत अश्लेषा, म्हणजे आंबेडकर आंबेडकर फॅशन. पुन्हा एकदा कधीतरी संविधान आणि संविधानावर प्रेम करत असताना आमचे हक्क आणि आमचे हक्क सिरावत असेल तर आम्ही काय करू शकतो याचं विश्लेषण करण्यासाठी मला बोलवा. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची तलवार खिशाला लावलेली आहे आणि त्या तलवारीच्या जोरावर बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, काय मजा आहे तुमची संविधान. संविधान आम्ही बदलून द्या. आगे संपलो तरी चालेल, सर पे ताज लिया है तो कपन से बांध लिया जाएगा. अगर सर पे ताज लिया है तो कपन से बांध लिया जाएगा, लेकिन संविधान को किसको हाथ नहीं लगाने. अमेंडमेंट होत राहतील, पण मूळ गाव आहे, ही मूलभूत तत्व फ्रीडम आहे, आम्हाला दिलेला अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, निवाराचा अधिकार आहे, तो कोणीच हिरावू शकणार नाही. आणि जे माझ्या बापाला जमलं ते तुम्हाला जमणार नाही. कुठेतरी तुटपुट अमेंडमेंट करत असाल तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. परंतु मी या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेल आपल्याला की बघा, रिझर्वेशन आहे, SC ST रिझर्वेशन आहे, सर्वजण ST SCचं रिझर्वेशन घेतात. सोनवणे साहेब शोकांनी काय या ठिकाणी माहिती आहे की या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिताना SC STच्या लोकांचं ओबीसीचं संरक्षण केलं, परंतु ज्या ज्या वेळेस संविधानावर झाला होता किंवा बाबासाहेबांवर झाला होतो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे भीमसैनिकच रस्त्यावर येतात, बाकी कोणीच येत नाही. सवलती घ्यायला सगळेच जातात, परंतु या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी दुसरे कोणीच येत नाही, कोणीतरी आले नाही. आम्ही मात्र सर्वोत्तम आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आम्ही काय हात लावून देणार नाही. आज पुन्हा एकदा या ठिकाणी मामांचं या ठिकाणी मला बोलवलं. मी माझ्या पद्धतीमुळे अवॉइड केलं तो बोलणार नाही. मी 10 मिनिटं घेतले कारण मला त्यांचे भाषण ऐकायचे. पुढे पुन्हा एकदा आपण एक परिसंवाद लावू, वर्कशॉप करू. आमच्या महिलांचे अधिकार, आमच्या तरुणांचे अधिकार आम्हाला रोजंदारी मिळाली पाहिजे. आमच्या समाज कल्याणचा फंड फक्त विशिष्ट लोकांकडे जातो, आमच्या बौद्धांकडे येत नाही. याच्यासाठी आम्हाला खरे ठराव करावे लागतात. आमचा माणूस पाठीमागे आहे.
त्या आमच्या भाई संघाच्या भाषेत सांगायचं तर आमचा माणूस हा त्या खेकड्याच्या टोपलीत ठेवलेल्या खेकड्यासारखा आहे. एक खेकडा वरती गेला का दुसरा खेकडा पाठीमागून पाय घेतो. आम्ही ती प्रवृत्ती जर बदलली, आम्ही जर ती प्रवृत्ती बदलली आणि माशाची टोपली बनायचा प्रयत्न केला आणि खुर्चकन उडून जायचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर प्रेम करणारा हा भारतीय नागरिक भारतीय संविधानाचं आचरण करेल आणि आपले अधिकार मिळत नसले तर शोधून घ्यायची ताकद ठेवा. मला अनुभव आला ज्यावेळेस दलित म्हटलं की जरा आम्हाला बाजूला करायचं, परंतु ज्यावेळेस एकदा जनक साहेब सांगितलं अरे मी दलित ब्राह्मण आहे, दरवेळी जरी असलं तर दलित ब्राह्मण म्हणून बाबासाहेबांना तुमचे 50 असले तरी आम्ही 5 जण भरपूर आहोत. भारतीय दलित पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही शिट्ट्या मारल्याच्या नंतर नाचलो आणि ती युनिटी होती, विचार होते, एकमेकावर विश्वास होता. आज आपण सर्वजण एकत्र राहूया. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ही भारतीय घटना आहे, ही आबादीत ठेवण्यासाठी आपल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी आहे. संविधान हे तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, परंतु या देशातील हजारो दलित समाज आहे. तो फक्त बौद्ध समाज नाही, मांग आहे, सांबार आहे, ढोर आहे, कैकाडी आहे, अनेक जाती आगड पकड जाती आगडदार बसुदा यांच्या सर्वांच्या संरक्षणासाठी हे संविधान आहे. ते जरी येत नसतील पण आपण कुठेतरी पुढे जायला पाहिजे, त्यांना सोबत घेऊया आणि बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं या सगळ्यांच्या संरक्षणासाठी ही जी बाबा घटनेची जी मूल्य आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे. आपल्यासमोर अनेक काही मी सांगितलं अंधश्रद्धा जोपासली जाते ही थांबवली पाहिजे. या ठिकाणी मेडिकल फ्री झालं पाहिजे, शिक्षण फ्री झालं पाहिजे. आम्हाला शेवटचा मुद्दा आहे, आम्हाला रोजगार हा आमच्या हाताला मिळाला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना जर आर्टिकल 21 प्रमाणे तुम्ही अधिकार दिला तर मी खायचं काय? जर मला रोजगार नसेल, रिझर्वेशन सोडून द्या, सरकारी नोकऱ्या कमी झाल्या, परंतु आम्हाला रिझर्वेशन रोजगार उपलब्ध करण्यासाठी जी शासनाची जी कर्ज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आम्हाला रिझर्वेशन द्या. आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून काही रोजगार उपलब्ध करतील, त्यांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या सैनिक होतील, पुढे जातील. आमचं जर आमची जर आर्थिक परिस्थिती सुधारली नसती तर आम्ही काही तर भोगट्या मारायला परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आमची जरी परिस्थिती सुधारली पण माझ्या भावंडांची पहिली परिस्थिती सुधारली पाहिजे. तुम्ही केव्हाही या, मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी जरी माझं कार्यालय मुंबईला आहे, दिल्लीला आहे, परंतु मी अवश्य फोनवर उपलब्ध असतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारे सर्व भारतीय नागरिक फक्त एकदा एक घोषणा देऊया आणि मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही उठायच्या आठवण थांबण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय व्यक्तीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण बोलला बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं, तो धुळे जिंकला नसता तर हा धुळे जिंकला नसता. साहेब, तो धुळे जिंकला नसता तर हा धुळे जगला नसता. कुठल्या तरी पाटलाच्या देवाने मुखाच्या वाड्यावर चाकरी करत करत भिजला असता आणि एक दिवस तिथंच सुटला असता. परंतु त्या महामानवानं उभं आयुष्य शिजवलं, तुम्हाला आणि आम्हाला घडवलं. म्हणून तर अंधांना डोळे लावलं, डोळ्यांना हात मिळालं, पांगळं पळू लागलं आणि माझ्यासारखं मुलं खडा खडा पडू लागलं. याची जाण आणि भान आपल्याला. कारण या संविधान परिषदेमध्ये अत्यंत उंचीचे असे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. इथं उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे, आपल्याकडे वही आणि पेन दिलेला आहे त्याच्यावरती आपण ठराव लिहून संयोजकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. कारण पिढ्याने पिढ्या शस्त्र बांधली, साधा कोपरा घेणार
वेगळ्या छत्रपतींनी साधा कोकणी हल्ला, तू फक्त पेन उचललंस आणि इथला इतिहास बदलला. नाहीतर देवघरातील भूमी कुडिया पंतप्रधान झालीच नसती आणि चोरीत साधाया बामणवाडी बेस ओलांडून आलीच नसती, बामणवाडी बेस ओलांडून आलीच नसती. धन्यवाद साहेब.